एक वाट आहे आणि कोकणात येणाऱ्या लोक खालील बाजू पलीकडल्या बाजूला एक वाट आहे. तिथं पर्यायी 2 मार्ग आहेत तिथं. ही ॲक्च्युली गडाची मागील बाजू आहे. अजून आपण खाली उतरून गड पुढे जायचं आणि पुढे मुख्य दरवाजे. आता आपण पुढला व्ह्यू दाखवतो तुम्हाला. आणि आजूबाजूला पूर्ण धुकं आहे, खोल दरी आहे. त्या बाजूला गडावरती जाणार, थोडा नाश्ता करणार आणि मग सगळा गड मी तुम्हाला दाखवतो. जय शिवराय. बाय. आपण आता गड्याच्या पायथ्याशी आलेला आहे. तुम्हाला समोर एक छोटा धबधबा आहे. फ्रेममध्ये येतोय का माहीत नाही. हा बघा, नैसर्गिक धबधबे असे बरेच आहेत तिथे. आणखी इथे एक आहे. बरं, तुमचं काय मत? आतापर्यंतच्या प्रवासाबद्दल तुमचं काय मत आहे? आतापर्यंत प्रवासाबद्दल जबाबदाऱ्या असं माझे उत्तर मागायलाच माझ्या एवढं का चाललं असेल त्या प्रश्नाचे उत्तर मागणं नाही. तटबंदी बघा, खडी तटबंदी आहे. म्हणजे कसं बांधकाम केलं असेल. आज नाही तर आपलं सरकार 2 महिन्यात आपल्या सरकारनं केलेले पूल पडाल्यात, बांधकाम निष्ठाले. आणि हे शिवरायांच्या काळातलं बांधकाम 350 वर्ष झाली तरी अजून तसंच उभे आहे. अशा वातावरणात जेवण चव लागतं. कमान आहे काय आपण आता बघू शकता. त्यावेळेच्या पायऱ्या बघ, म्हणजे लोक मोठ्या ढंगा टाकत. हा हे रांगणा किल्ल्याचं प्रवेशद्वार. त्यावेळेच्या पायऱ्या, त्यावेळेची दगडं आणि त्यावेळेची तटबंदी अजून सुद्धा या निसर्गाच्या विविध संकटाला सामना उभी आहे. फायनली आम्ही पोचलेलो आहे गडाविषयी. काय कसं वाटते? मस्त वाटते, खूप छान. आता आपण पुढे जाऊया. चला. हा ठेवणार होतो पुढे जाते का? सारंग खालची कमान कोसळली आहे. दुसरा दरवाजा. हा आहे दुसरा दरवाजा, जो बऱ्यापैकी चांगल्या स्थितीत आहे. आणि त्यावेळेची दगड बांधकाम अजून सुद्धा मजबूत आहे. आणि इथं दगड कशी आणली असतील, कसं बांधकाम केलं असेल तुम्ही विचार करा. छत्रपती शिवाजी महाराज की जय. नाही, हे तुम्ही तयार करून दिलेलं आहे. खालच्या वरती तो आणले कसं काय चालून बिल्डिंग नाही, ते जनरेटर बेटर नाही काय ते ना आणून केलेलं. ते केलेलं खरं एवढं वद्ध कुठं दरवाजा हनुमान दरवाजा बघायचा. मेन हनुमान बघायचा. मी बघितलंय आपण बघू शकता इथं विहीर आहे एक. पॅक केलेलं आहे विहीर, बरंच पाणी. आणखी चल आला की कॅमेरा कुठे तरी दिसला. बंद झालं कुठून पाठीमागं. भारी आहे ना, एकदम भारी आहे. नको खरडा आहे ना, खरडा दे, खरडा घे.
आता मी आणले इथं झुणका, भाकरी आणि आपला आवडता खरडा, जो की आमच्यातले ठराविक मेंबर खातील असं वाटायला. चपाती खाणार काय? चपाती नाही. आम्ही आता खरडा चपाती झुणका खाल्ला. घरातल्यांनी भात पण दिला होता, मसाले भात. बायकोन सकाळी उठून मसाले भात केला होता, त्याबरोबर लोणचं दिलं होतं. सगळं मस्त लागलं चवीला. पोट भरून जेवलो. आता आम्ही पुढे जाणार. चला बाय. मागे पाण्याचा तलाव आहे. ग्रुप आहे. लागूनच ही दरी आहे आणि हे पलीकडे कोकण आहे. कोकणहून पण पब्लिक इकडे येतात, जे ट्रेकर्स आहेत. आपण बघू शकता निसर्गाचा हा नैसर्गिक धबधबा इतका भारी आहे ना, एकदम शुद्ध पाणी आहे, खूप भारी वाटत आहे. पाणी आपण जो मागं धबधबा बघितला, त्या धबधबा तिथून येत आहे, तिथून आपण आलेलो आहे त्या कामाने. आणि हे सगळं पाणी ह्या छोट्याशा इथून येत आहे. आणि हे पाणी इकडे आता इकडे कोकण लागला. कोकणचं एवढं बघू शकता किती छान आहे. ही किल्ल्याची तटबंदी. आत्ता आम्ही जात आहे कारण गड बघून झाला आणि खूप पाऊस येत आहे आणि टाईम पण खूप झालेला आहे. किती वाजले रे आता? 4 वाजून गेले आहेत आणि आम्हाला खाली अजून गड उतरायचा आहे. त्यामुळे आता आम्ही जात आहे. 1-2 पॉईंट राहिले असतील, परंतु जे बघितले ते मी कवर केलेले आहेत आणि जे मी व्हिडिओमध्ये दाखवलेले आहेत. काही कवर झाला नाही, पण खूप पाऊस असल्यामुळे आम्ही ठराविक पॉईंट कवर केले. आणि इथून पुढे आम्हाला 1 तास लागेल ना रे? 1-2 तास लागेल. 2 तास चालत जाऊन गाडी उशी बसणार. तिथनं पुढे मग आम्ही यात्रेला जातील आम्ही कोल्हापूरला. चला तर मग बाय बाय. जय शिवराय. जय शिवराय. आपल्याला ही विशिष्ट वनस्पती दिसलेली आहे. कुणाला नाव माहीत असेल तर सांगा.
भेटतो म्हणतो रे. कसा आहे हो? हा 240 वाला आहे.